राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील उद्योजक तथा चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांच्या वाढदिवसानिमित्त गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालयात राहुरी तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न झाला। यावेळी सर्व पत्रकारांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी व्यासपीठावर नाशिक विभाग म्हाडाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढवळे, एकलव्य संघटनेचे पवन सोनवणे, जयंत गाडेकर, चैतन्य उद्योग संघाचे संस्थापक बाळासाहेब भांड, चैतन्य ॲक्वाचे चेअरमन संदीप भांड, दि राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, विष्णुपंत गीते, योगगुरू किशोर थोरात, विलास मुसमाडे, ललित चोरडिया, ज्येष्ठ पत्रकार सुधाकर कराळे, सुनील भुजाडी उपस्थित होते। यावेळी बोलताना गणेश भांड म्हणाले की राहुरी तालुक्यातील पत्रकारांनी नेहमीच आमच्या संस्थेच्या पाठीमागे उभं राहून नेहमीच चांगल्या कामाला प्राधान्य दिलं असून माझ्या यशामागे पत्रकारांचं मोलाचं योगदान असून निश्चितच मला पत्रकारांचा अभिमान आहे। आज आमचे सहकारी मित्र आणि उद्योग क्षेत्रामध्ये या परिसरामध्ये मोठं नाव असलेले गणेशजी भांड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम गेल्या 2 दिवसापासून राबवले जात आहेत। आश्रमशाळेतील मुलांना साहित्य, आश्रमशाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य, रक्तदान शिबिर आणि आज या ठिकाणी गंगाधर बाबा छात्रालयामध्ये अनाथ मुलाबरोबर सालाबादाप्रमाणे गेली 25 वर्षापासून गणेशजी भांड हे वाढदिवस साजरा करत आहेत। मला वाटतं ही अतिशय सकारात्मक गोष्ट आहे की इथल्या अनाथ मुलांना दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी आपल्या उद्योग समूहाच्या वतीने नव्हे तर आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टी गणेश भांड आपल्या उद्योग समूहाच्या माध्यमातून करतात। दुसरी एक गोष्ट की महाराष्ट्र शासनाने पत्रकारांच्या संदर्भातला संरक्षणाचा कायदा पत्रकारांची मागणी असताना सुद्धा अजून केला नाही, पण या पत्रकारांचं स्वतःचं कौटुंबिक संरक्षण करण्यासाठी गेले अनेक वर्षापासून पत्रकारांची सुद्धा विमा उतरवण्याचं काम गणेश भांडने केलेलं आहे। आणि म्हणूनच सर्व क्षेत्रातील मान्यवर कसल्याही पद्धतीचा निरोपाची वाट न पाहता या उमद्या एका समाजसेवकाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात। यावेळी आश्रमातील मुलांच्या समवेत उद्योजक भांड यांचा केक कापून वाढदिवस संपन्न झाला। याप्रसंगी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, आश्रमाचे व्यवस्थापक पप्पू सपकाळ, संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील उकरडे, महेंद्र खडके, श्याम गोसावी, अशोक पोरजे, पोराडे, कन्नडचे माजी नगराध्यक्ष विलास वाडेकर, माजी नगरसेवक मनोज पवार, ठाणे येथील विजय पवार, मुंबईचे सुनील भालेराव, नाशिकचे भानुदास वडजे, फ्रान्सिस विदाटे, दळवी महाराज आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी चैतन्य मिल्क, चैतन्य ॲक्वा, कानिफनाथ अर्बन निधीचे अधिकारी कर्मचारी तसेच गणेश भांड मित्रमंडळाचे कार्यकर्ते प्रयत्नशील होते। मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।